भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे या शांत गावात एक साधे पण ऐतिहासिक घर उभे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी सन 1948 ते 1956 या कालखंडात वास्तव्य होते। हे घर केवळ विटा आणि दगडांनी बांधलेले नाही, तर हे घर संघर्ष, दृढ निश्चय आणि समाज बदलाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे। भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले असून त्यास आज रोजी 76 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आजच्या 26 जानेवारी 2025च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यभूमी आणि कर्मभूमी असलेले तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक वास्तूस भेट देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसा व्लॉग्स या चॅनलमध्ये। आज आपण आजच्या व्लॉगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तळेगाव दाभाडे या ठिकाणी ज्या ठिकाणी राहत होते त्या वास्तूमध्ये आपण एंट्री करणार आहोत आणि वास्तूमधील आपण शूटिंग करणार आहोत। आपल्याला परवानगी दिलेली आहे। सो गाईज, तर बाबासाहेबांचं स्टॅच्यू आणि गौतम बुद्धाची मूर्ती, हे पूर्वीचं स्ट्रक्चर असंच जसं पूर्वी होतं तसंच आहे, फक्त त्याला प्लास्टर आणि पत्रे बदलले आहेत। म्हणजे जे स्ट्रक्चर, जो प्लॅन होता रूमचा वगैरे आपला इंटिरियरचा, जसा आहे तसाच आहे, फक्त त्यात थोडासा बदल म्हणजे कलर आणि प्लास्टर केलेले आहे। आणि बाकी डागडुजी आणि पूर्वीच्याच सगळ्या, म्हणजे खिडक्या वगैरे सगळं पूर्वीचंच। मित्रांनो, आतमध्ये आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू, गौतम बुद्ध, तर आपण या बाजूने जर सुरुवात केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकील होते आणि त्यांची प्रॅक्टिस 5 जुलै 1932 पासून मुंबई हायकोर्टात सुरू झाली होती। आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी जर बघितलं, गोलमेज परिषद जी भरली होती, या बाजूला जवळ या, हा फोटो नीट घ्या। गोलमेज परिषद जी भरली होती लंडनला, त्याचा फोटोग्राफ आहे। 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या काळात लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरली होती। आणि असहकार चळवळीचा भाग म्हणून काँग्रेस या परिषदेवर बहिष्कार घातल्याने काँग्रेसचा एकही प्रतिनिधी परिषदेला हजर नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत भारतातील अस्पृश्यांचे दुःख सर्वप्रथम जगाच्या वेशीवर टांगले। छायाचित्रात मधल्या रांगेत 9व्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसत आहेत। आता हे कसं शोधायचं? ठीक आहे, हे जे पिक्चर आहे हे स्वतंत्र मजूर पक्षातर्फे 8 जानेवारी 1939 रोजी मुंबईतील कामगार मैदानात आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या वार्षिक रॅलीचे छायाचित्र आहे। या रॅलीत 20,000 सैनिक सहभागी झाले होते। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली आणि डॉक्टर आंबेडकरांच्या उजवीकडे स्वतंत्र मजूर पक्षाचे एक पदाधिकारी व महाड सत्याग्रहापासूनचे सहकारी दवी प्रधान उभे होते। ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि दवी प्रधान आय थिंक हे असतील उजवीकडे। हे पुण्याजवळील भीमा नदी काठावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभाला डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या सहकार्यासह 1 जानेवारी 1927 रोजी भेट दिली। त्यांच्या शौर्याचे स्मारक म्हणून विजयस्तंभ ब्रिटिशांनी बांधला। छायाचित्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत एस एफ बराथे, बी.जी. भोसले, एस.बी. भंडारे, जे.एस. रणपिसे, पी.जी. सोळंकी, शिवराम कांबळे, के.एम. सोनवणे, कदम,
दुसऱ्या रांगेत भरपूर त्यात वेस्टचे जे व्यक्ती होते तिथं हे आहे. पण इथं प्रतिज्ञा दिलेली आहे, 22 प्रतिज्ञा. इथं भारताचे संविधान उद्देशिका इथं दिलेली आहे. मी भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. प्रिएम्बल आहे, भारताच्या घटनेमध्ये हे प्रिएम्बल आहे आणि आपण ह्या वास्तूमध्ये आहोत. इथं प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. तर सेकंड फोटोग्राफमध्ये हे फोटो मुंबई येथील हिंदू कॉलनीतील राजगृह या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुटुंबीय. डावीकडून यशवंत मुलगा डॉक्टर आंबेडकर आहेत, पत्नी रमाबाई आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे घर विश्रांतीसाठीचे ठिकाण होते. याच ठिकाणी त्यांनी शांततेत विचारमंथन केले, समाज सुधारणांचे आणि राजकीय धोरणांचे नियोजन केले. या घराच्या भिंती आणि या भिंतीवर लावलेल्या ऐतिहासिक घटनांचे फोटो हे त्यांच्या शिक्षण, न्याय आणि समानतेच्या विचारांचे साक्षीदार आहेत. डॉक्टर आंबेडकर यांचे हे घर आजही जपून ठेवले गेले आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून इथे तुम्हाला बाबासाहेबांचे व्यक्तिगत उपयोगी वस्तू आणि त्यांचे जीवन दर्शवणारे अनेक ऐतिहासिक पुरावे पाहायला मिळतील. या घरातील प्रत्येक कोपरा त्यांच्या संघर्षाच्या आणि ध्येयाच्या गोष्टी सांगतो. तळेगाव दाभाडे या गावाला बाबासाहेबांच्या जीवनात एक विशेष स्थान आहे. हे गाव त्यांच्या विचारांना पाठिंबा देणारे ठरले आणि त्यांच्या समाज सुधारणांच्या व्यापक प्रवासाचा भाग बनले. आजही हे ऐतिहासिक स्थान अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. हे घर केवळ एक स्मारक नाही, तर शिक्षण, समानता आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. समता, करुणा आणि ज्ञात या तत्वाची शिकवण देणारा बौद्ध धर्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांच्या साक्षीने दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर घेतली. बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध धर्माची शिकवण समता, करुणा, ज्ञात ही आचरणात आणली. 14 ऑक्टोबर 1956 हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. बौद्ध धर्म स्वीकारण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड सत्याग्रह दिनांक 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे केलेला सत्याग्रह होता. या सत्याग्रहात अस्पृश्यांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली. या सत्याग्रहाला चवदार तळे सत्याग्रह असे म्हणतात. या सत्याग्रहामुळे समाजात बंधुता आणि समता वाढीस आली. हा सत्याग्रह जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. 20 मार्च हा दिवस भारतात सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून पाळला जातो. काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेला सत्याग्रह होता. हा सत्याग्रह 2 मार्च 1930 रोजी महाराष्ट्रातील नाशिक शहरातील काळाराम मंदिरात झाला होता. या सत्याग्रहात बाबासाहेबांनी दगडाचा मारा सहन केला होता. काळाराम मंदिर सत्याग्रहाची वैशिष्ट्ये: हा सत्याग्रह अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी होता. या सत्याग्रहातून जातीव्यवस्थेला सुरुंग लावण्यात आला होता. मंदिर प्रवेश न मिळाल्याने बाबासाहेबांनी हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली. या सत्याग्रहामुळे अस्पृश्य समाजाला 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी दिलेल्या लढ्यांमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. या सत्याग्रहामुळे देशाच्या इतिहासाला नवे वळण मिळाले.
अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे फोटोग्राफ्स आपल्याला या वास्तूमध्ये पाहाव्यास मिळतात. हे घर केवळ एक स्मारक नाही तर शिक्षण, समानता आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करूया आणि एक समताधिष्ठित समाज निर्माण करूया.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तळेगाव दाभाडे येथील घरी आपल्यासोबत या प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. देशातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो मित्रांनो, आपण आत्ताच जस्ट डॉक्टर आंबेडकरांचं निवासस्थानास भेट दिली. डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी 1948 ते 1956 या कालखंडात राहत होते. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.